श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की जन्म देवच देतो आणि मरणही देवच देतो. स्वामी म्हणतात की जन्म देवच देतो, मरणही देवच देतो. या आयुष्याच्या त्रासामुळे, या आयुष्याच्या दुःखामुळे आणि या आयुष्याच्या वेदनेमुळे माणूस विचार करून स्वतःच वेडा होत चालला आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे, दुःखामुळे, वेदनेमुळे माणूस स्वतःच वेडा होत चालला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की सगळा खेळ वेळेचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सगळा खेळ वेळेचा आहे. आणि म्हणूनच स्वामी सांगतात की वाईट वेळ कायम राहत नाही. आणि म्हणूनच स्वामी सांगतात की वाईट वेळ कायम कधीही राहत नाही. आणि चांगली वेळ अचानक आयुष्यात येते. आणि चांगली वेळ अचानक आयुष्यात येते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर तुम्हाला दुःखामुळे, त्रासामुळे आयुष्यामध्ये आत्महत्या करण्याचा जर विचार आला, आयुष्यामध्ये आत्महत्या करण्याचा जर विचार आला, तर त्याआधी दवाखान्यात जाऊन या. त्याआधी दवाखान्यात जाऊन या. आणि तेथे प्रत्येक माणसाची अवस्था बघा. तेथे प्रत्येक माणसाची अवस्था बघा. त्या सर्वांना ऑक्सिजन लावलेला आहे. प्रत्येकजण श्वासासाठी झगडतोय. प्रत्येकजण श्वासासाठी झगडतोय. आणि जगण्यासाठी देवाला प्रार्थना करतोय, नामस्मरण करतोय आणि जगण्यासाठी देवाला विनंती करतोय. आणि आपण मात्र उत्तमाचा देह दिला आहे. आपल्याला मात्र उत्तमाचा देह दिलेला आहे. एका दुःखामुळे, एका संकटामुळे जगण्याची संधी असूनही आपण हार मानतोय. एका दुःखामुळे, एका संकटामुळे जगण्याची संधी असूनही आपण हार मानतोय असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात हार कधीही मानू नका. रात्र असते त्यावेळेस दिवसही येतो. ऊन असल्यावर सावली येते आणि काटे असल्यावर फुलंही येतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये हार कधीही मानू नका. कारण परब्रह्म ईश्वर सर्व काही बघत असतो. तो नेहमीच सर्वांना दुःख देत नाही, तर सुख पण देतच असतो. संकटाच्या वेळेस कधीही हार मानू नका आणि वाईट विचार करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.